जालन्यात 2,55,750 रुपयांचा गांजा व मुद्देमाल जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई. जालना शहरात बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या कारवाईत सुमारे 6 किलो 110 ग्रॅम गांजा, एक मोटरसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण 2,55,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या सूचनेनुसार जालना परिसरात अवैध अंमली पदार्थाची खरेदी विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे जालना ते अंबड रोडवरील राजुरेश्वर हार्डवेअर समोर एका इसमाला थांबवून त्याची झडती घेण्यात आली. तो मानवी जीवितास धोकादायक असलेला गांजा विक्री व वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची नावे श्यामा विठ्ठलराव ठाणगे, वय 32 वर्ष, राहणार शंकरनगर, जुना जालना. दीपक. जप्त केलेला मुद्देमाल एकूण किंमत 2,55,750 रुपये. गांजा 6 किलो 110 ग्रॅम वजन असलेला गांजा, अंदाजे किंमत 1,52,750. वाहने होंडा कंपनी जी CB शाईन ग्रे रंगाची. मोटरसायकल क्रमांक MH21AY 7202, किंमत 90,000. मोबाईल रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, किंमत 13,000. इतर गांजा पॅकिंगसाठी वापरलेले खाकी रंगाचे रॅपर व बॅग. गुन्हा दाखल आणि पुढील तपास. या प्रकरणी पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 494/2026 अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमन 1985 च्या कलम 8क 2ब 2क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तालुका जालना पोलीस ठाणे करत आहेत. कारवाई करणारे पथक. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हा शाखा LCB पोलीस निरीक्षक पंकज जाधव, अंमली पदार्थ विरोधी पथक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती शिवरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गडदे, कैलास कुरेवाड, महेंद्र सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, दीपक बडुरे, स्थानिक गुन्हे शाखा कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बाविस्कर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणपत पवार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राऊत, वसंत धस आणि रमेश काळे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.